नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनो आणि वाहन चालक यासाठी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण आता तुमची यादी या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे। हो मित्रांनो, या ठिकाणी आता शॉर्टलिस्ट लावायला सुरुवात झालेली आहे। हे शॉर्टलिस्ट आता कशा प्रकारची लागलेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, प्यून आणि चालक आणि स्टेनो या पदांची भरती निघालेली होती। तर मित्रांनो, आता याची शॉर्टलिस्ट जाहीर करायला सुरुवात झालेली आहे। तर बघा, बॉम्बे हायकोर्ट, मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ अंतर्गत ही भरती निघालेली होती। बघा मित्रांनो, पहिली यादी लागलेली आहे लिपिकची। ठीक आहे, लिपिकची यादी या ठिकाणी आलेली आहे, बघून घ्या। तर लिपिकमध्ये बघा 1,15,922 विद्यार्थी सिलेक्शन केलेलं आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी। ठीक आहे, 1,15,922 विद्यार्थी आणि यामध्ये 4,058 विद्यार्थी अपात्र केलेले आहे, कारण त्यांनी पेमेंट केलेलं नव्हतं। ची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। 1,15,952 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे, पात्र केलेले आहे एक्झामसाठी, स्क्रीनिंग टेस्टसाठी। आणि सर्वात महत्त्वाचं प्यून, हमाल, फराश यामध्ये बघा 2,14,764 2,14,764 विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेले आहे आणि यामध्ये 6,047 विद्यार्थी या ठिकाणी अपात्र केलेले आहे, कारण त्यांनी पेमेंट केलं नव्हतं म्हणून। लोअर ग्रेड स्टेनोची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी 5,455 विद्यार्थी शॉर्ट हँड आणि टायपिंग टेस्टसाठी पात्र केलेले आहे। लक्षात ठेवायचं, 5,455। तर याचा अर्थ असा की ज्यांनी आपला अर्ज भरलेला आहे त्या सर्वच विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे शॉर्ट हँड आणि टायपिंग टेस्टसाठी। लक्षात ठेवायचं, सर्वांचीच नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे पात्र यादी लावली पण सर्वांचीच लावली, असं काही नाही काही विद्यार्थी कमी केले म्हणून। आणि जे विद्यार्थी कमी केले तर काय केले कमी, फक्त त्यांनी आपली फी भरली नव्हती म्हणून ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपात्र केलेले आहे। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर 5,455 विद्यार्थी या ठिकाणी आता शॉर्ट हँडची टेस्ट आणि टायपिंग टेस्ट देणार आहे स्टेनोसाठी। नंतरची पोस्ट आहे हायर ग्रेड स्टेनो, याची पण सेमच आहे मित्रांनो। या ठिकाणी पण 2,599 विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेले आहे शॉर्ट हँड टेस्ट आणि टायपिंग टेस्टसाठी। फक्त 97 विद्यार्थी या ठिकाणी अपात्र केलेले आहे, कारण त्यांनी आपली एक्झाम फी भरली नाही। तर नंतरची यादी आहे मित्रांनो स्टाफ कार ड्रायव्हर, चालकची पण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी बघा 26,162, लक्षात ठेवायचं 26,162 विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेले आहे। होणाऱ्या स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे 20 मार्कची तुमची टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ड्रायव्हरची। त्यासाठी 26,162 विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त केलेले आहे आणि या ठिकाणी 934 विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहे, कारण त्यांनी आपली पेमेंट भरले नव्हते, एक्झामची भरली नव्हती। कारण तुम्हाला माहीत आहे शेवटी वेबसाईट बंद पडलेली होती, त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे पेमेंट अडकलेले होते आणि जेव्हा तारीख वाढली त्यावेळेस त्यांनी आपली पेमेंट पूर्ण केली नाही, म्हणून अशा विद्यार्थ्याची या ठिकाणी अपात्र झालेले आहे। ते फक्त 934 आहे। म्हणजे पण शॉर्टलिस्ट लावली, पण याचा अर्थ असं नाही की बरेचसे विद्यार्थी कमी केले, फक्त ज्यांनी पेमेंट केले नाही त्यांनाच फक्त या ठिकाणी अपात्र केलेलं आहे। बाकी सर्वच विद्यार्थ्याला या ठिकाणी आपली एक्झाम देता येणार आहे आणि टेस्ट पण देता येणार आहे। ही जी साईट दिली आहे मित्रांनो, या साईटवरून जाऊन तुम्ही संपूर्ण हे डाउनलोड करू शकता। ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट .nic.in ही साईट ओपन करायची। तर या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट टॅब दिसत आहे, यावर क्लिक करायचं आणि यावर क्लिक केल्याबरोबर ही यादी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। पण भीतीचं काहीच कारण नाही, सर्वच विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार आहे ज्यांनी एक्झाम शुल्क भरलेली आहे। तर पण ज्यांनी एक्झाम शुल्क भरले नसेल त्यांना या ठिकाणी अपात्र केल्या जाईल, त्यांना या ठिकाणी एक्झाम देता येणार नाही। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।